तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो संसदेत काल झालेल्या चर्चेविषयी आणि ती चर्चा त्या चर्चेतली प्रगल्भता हे राजकारणाने आलेलं नवं भान आहे का असा माझा आजचा प्रश्न आहे। आता माझ्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी अनेक वेळा संसदेचं अधिवेशन बघितलंय। विठ्ठलराव गाडगीळांचा वारसा आहे आणि विठ्ठलराव हे अत्यंत उत्कृष्ट म्हणजे संसदपटू म्हणून ओळखले जायचे। मधु लिमये वगैरे जे चांगले संसदपटू होते त्यापैकी एक विठ्ठलरावांचं नाव घेतलं जातं। मला सांगा आज या संसदपटूचा मुलगा म्हणून किंवा त्यांचा वारसा म्हणून तुमच्या डोळ्यासमोर असेल, कालचं अधिवेशन तुम्हाला गेल्या काही वर्षातल्या अधिवेशनापेक्षा वेगळं वाटलं का, जुन्या काळातलं अधिवेशन वाटलं का? असं आहे की आत्ता मुंबईत जो दहशतवादी हल्ला झाला त्याचं स्वरूप इतकं भयान आणि गंभीर होतं आणि जनतेचा जो क्षोभ होता आणि लोकांची जी भावना होती त्याची कुठेतरी दखल ही घेतली गेली राजकारण्यांकडून आणि विशेष करून विरोधी पक्षाला दुसरा चॉईसच नव्हता असं माझं मत आहे। कारण विरोधी पक्षाला चॉईस एक प्रकारे नसल्यामुळे काल त्यांनी एक सामंजस्याची भूमिका घेतली, सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली। मी स्वागत करतो की भूमिका स्वागतार्थ आहे। 1962 साली ज्या वेळेला चीनने आक्रमण केलं त्यावेळेला सभागृहात पंडित नेहरूंच्या वेळेला कृष्ण मेनन यांच्या विरुद्ध प्रचंड गदारोळ झाला होता। विरोधी पक्ष अजिबात त्या भूमिकेवर सहकार्य करायला तयार नव्हते। शेवटी ज्या वेळेला असा वाया मीडिया निघाला की यशवंतरावजी चव्हाण यांना संरक्षण मंत्री करायचं, त्यानंतर सभागृहात अशोक मेहता यांनी उठून सांगितलं की जर यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होणार असतील तर विरोधी पक्ष मग त्यावेळेला पाठिंबा देईल आणि त्यानंतर मग त्या अनुषंगाने चीनच्या युद्धावर विरोधी पक्षांनी ही भूमिका घेतलेली आहे। म्हणजे सुरुवातीला विरोधी पक्ष ही कायम सातत्याने विरोधी भूमिका घेत आलेला आहे आणि मग त्यानंतर त्यांनी सपोर्टिंगची भूमिका घेतलेली आहे। तशीच भूमिका यावेळेला घेतली। म्हणजे वेगळं दृश्य हे होतं की मला आठवतंय की ती चर्चा संपल्यानंतर सोनिया गांधी, प्रणव मुखर्जी आणि स्वतः मनमोहन सिंग अडवाणींकडे गेले आणि अडवाणींचं त्यांनी अभिनंदन केलं की सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल। याचं तुम्ही स्वागत का नाही करत? मी स्वागत केलेलं आहे की ही त्यांनी चांगली भूमिका बजावलेली आहे की देशावर एक प्रकारचा हा देशावरचाच हल्ला होता। कोणीतरी 8-10 टार्गेट पोरं आलेली नव्हती कराचीहून, तर वेल ट्रेंड पाकिस्तानांचा सपोर्ट असलेली हे दहशतवादी होते आणि त्यांचा मला असं वाटतं निवडणुकीच्या वेळेला हे बदलतील म्हणून विरोधक? नक्कीच, आणि ते याचा मुद्दा बनवतील नक्कीच। मी मोहन रावलेंकडे जातोय। रावले, मला सांगा की तुमच्यावर दुटप्पीपणाचा आरोप होतोय। काल तुम्ही जी भूमिका घेतली ती तुमची टिकणार नाही, निवडणुकीच्या वेळेला तुम्ही दहशतवादाचं राजकारण कराल, काय म्हणणं आहे तुमचं? निवडणुका येतील त्यावेळेला जे काही मुद्दे असतील ते आम्ही बोलूच तिथे, पण याच्या ठिकाणी काय ठिकाणी एक जो उणेपणा होता तो सरकारला भरून काढावाच लागेल। कारण ज्या ठिकाणी काल ज्याला मारले गेले, हेमंत करकरे मारले गेले, बिचारे आपले कामते मारले गेले, त्याच्यानंतर विजय साळसकर हे ज्याला 10 किलोमीटरच्या स्पीडने तिथे चालले होते ना, तर त्यावेळेला त्यांच्याकडे समजा बुलेट प्रूफ कार असती, कारण मी ते जाऊन तिथे स्वतः जाऊन पाहिले की त्यावेळेला त्यांच्यावर जो गोळीबार झाला ना तर त्यावेळेला तो त्यांना चुकवता आला असता, काय त्या गोळ्या झेलल्या गेल्या असत्या, आतून त्याने बघितलं असतं बाहेर कोणतरी आहेत आणि त्या लोकांनी तिकडे सावध पण त्यांना गोळीबार पण तिथे समोर करता आला असता। परंतु त्या लोकांनी जो बेछूट गोळीबार केला आणि तुम्ही निवडणुकीत हा मुद्दा बनवणार का? आता पुढच्या परिस्थिती आता तरी आम्ही सांगतो, ह्या क्षणाला तरी सांगतो, आता ह्या क्षणाला आम्हाला हा कुठचा मुद्दा बनवायचा नाही। परंतु सरकारने जमचा काय उपाययोजना केली नाही, कारण सरकारने हे एवढं सत्य आहे की सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे हा हल्ला झाला, हे तर सत्य आहे। कारण ह्यांना यापूर्वी सूचना होत्या की इथे त्या हाचा सागरी मार्गाने हल्ला होणार आहे आणि आता काल दासगुप्ता यांनी याचा अर्थ तुम्ही तो मुद्दा बनवाल, सरकारवर टीकेची झोड उठवाल, दहशतवाद हा राजकारणाचा मुद्दा होऊ शकतो म्हणजे नाही, त्या लोकांनी सुधारणा केली नाही। जर त्याच्या आपण पण काय शिकलो नाही आणि सुधारणा काय केली नाही तर सरकारने आम्ही काही सूचना केल्या की स्पीड बोट मागवल्या पाहिजे। त्याच्यानंतर जर त्या ठिकाणी समजा हेमंत करकरेवर त्या ठिकाणी जात होते त्याला मोबाईल व्हेकल जी ती एक स्कॅनर हे असते, गाडी असते, बरोबर, ही सगळी यंत्रणा आणली पाहिजे। मला रावले तुम्हाला दुसरा एक मुद्दा विचारायचा आहे की तुम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात आहात का? कोण? तुम्ही शिवसेना, भाजप सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात आहात का? संपूर्ण दहशतवादी संपूर्ण विरोधात आम्ही आहोतच ना। दहशतवाद्यांना धर्म नसतो हे तुम्ही मानता का? मानतो ना। मग यापुढे तुम्ही साध्वीला पाठिंबा देणार नाही असं आश्वासन लोकांना द्याल का? ते माझे वरिष्ठ नेते ठरवतील का त्याला कुठे कसं गुंतवलं गेलं। नाही रावले, तुम्ही जबाबदार संसद सदस्य आहात,
मला सांगा की सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या तुम्ही विरोधात असाल, तुम्ही करकरेंचं कौतुक करतात, याच करकरेंना तुम्ही लाखोली वाहिली होती, त्यांची धिंड काढू असं म्हणाला होतात, याचं काहीतरी स्पष्टीकरण तुम्हाला जनतेला द्यावं लागेल नाही का? दिलंय ना, आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यातर्फे तिथे भाष्य केले गेले आहे त्यांच्याबद्दल. काय काय तुमची भूमिका काय आहे या क्षणाला? मला या मुद्द्यात मी सांगितलं ना, या क्षणाला आमची भूमिका आहे, जे दहशतवादाला लढतात त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार. ही आमची व्यान. आज देशाने आता एक झालं पाहिजे, एवढी आमची भूमिका आहे. तुम्ही दहशतवाद कोणत्याही धर्माचा असो त्याला विरोध कराल असं स्पष्टपणे सांगाल का? दहशतवाद कुठच्याही धर्माचा असेल त्याला आमचा विरोध आहे, परंतु दहशतवाद आहे की नाही हा कारण ज्यांना गुंतवलं गेलं ते खरोखरच त्यांना गुंतवल्यामुळे ते खरोखरच आरोपी आहेत की ते सिद्ध झालं पाहिजे. अगदी बरोबर आहे. मी जातोय पुन्हा एकदा कोळसे पाटलांकडे. सर, तुम्ही ऐकलत काय रावले म्हणतायत, काय गाडगीळ म्हणतायत? तुमचं जे मत आहे दुटप्पीपणा करतील हे लोक, ते तुम्हाला पुन्हा एकदा मांडावं असं वाटतंय का? आणि याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला असं विचारतोय, तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं की बीजेपी वाले पुन्हा एकदा आज प्रचार करतील की आपल्याला राजकीय व्यवस्था सुधारण्यासाठी ही संधी आहे का? मी काळजीपूर्वक तुमचं सगळं ऐकत होतो आणि तुझे प्रश्न विचारण्याची ताकद मी समजून घेतली. मला असं वाटतं की हिंदुत्ववाद असो की त्यांना दहशतवादाशिवाय दुसरा मार्गच नाही, त्याशिवाय ते राज्यावर येऊ शकत नाहीत आणि त्यांना राज्यावर येण्यासाठी ते काही करायला तयार असतात. हे आपण आता बघतोय. बिचारा करकरे ज्या पद्धतीने त्यांना 2 दिवस अगोदर धमक्या आल्यात आणि त्यानंतर त्याचं आयुष्य संपलंय. आमचं तेच म्हणणं होतं की ह्या सगळ्या आतंकवादाचा तपास त्या पार्श्वभूमीवर व्हायला पाहिजे. कोण मोसाद असेल, नरिमन हाऊस आहे, नरिमन हाऊस हे मोसादचा अड्डा आहे, इस्रायलींचा अड्डा आहे. या इस्रायलींचा काही संबंध होता का? पाकिस्तानातून आले म्हणजे फक्त पाकिस्तानातून आले अशा आतंकवाद होत नाही. याचा संबंध याचा तपास इतका प्रामाणिकपणे, दोन्ही तपास, जो मोसादचा आणि यांचे संबंध आहे त्याचा तपास व्हायला पाहिजे आणि आमचा जो अगोदर करकरे तपास करत होता तोही तपास व्हायला पाहिजे. हे दोन्ही तपास अत्यंत प्रामाणिकपणे झाले पाहिजेत आणि आम्ही आमच्या 20 कोटी 15 कोटी मुस्लिम बांधवांना एक संदेश दिला पाहिजे की आम्ही निस्पृहपणे या दोन्ही घटनांचा तपास करतो आहोत. अगदी. मी जातोय अनंत दीक्षितांकडे. दीक्षित, मला सांगा, तुम्ही रावले काय म्हणतायत, तुम्ही ऐकलत, काय म्हणणं आहे तुमचं? काल संसदेमध्ये शांत राहणारे राजकारणी निवडणुकीपर्यंत शांत राहतील का? काल संसदेमध्ये जी चर्चा झाली त्याचं मी मनपूर्वक स्वागत जरी करत असलो तरी याचा अर्थ कालच्या चर्चेमुळे भारताच्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेला काही नवीन भान आलेलं आहे असा निष्कर्ष काढणं हे जरा घाईचं ठरेल असं मला स्वतःला वाटतं. याचं कारण असं आहे की भारताची जी लोकप्रतिनिधीगृह असतात, संसद आणि विधिमंडळ, ही लोकांच्या गरजांशी, आकांक्षांशी सुसंगत असली पाहिजे. ती तशी राहिलेली नाहीत. जे कार्यकारी मंडळ असतं ते शुद्ध, स्वच्छ, पारदर्शी असावं लागतं. ते तसं राहिलेलं नाही. ज्युडिशियरी आणि पत्रकारिता हे 4 स्तंभ आपण मानतो आणि हे 4ही स्तंभ जेव्हा नीट काम करेनासे होतात तेव्हा लोकांचा रेटा, लोकमताचा रेटा हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये युवक आणि महिला हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. राजकीय पक्षांचा आतापर्यंतचा व्यवहार पाहिला तर असं चित्र, ट्रॅक रेकॉर्ड असं काही सांगत नाही की ते झालेल्या चुकांपासून, घडून गेलेल्या इतिहासापासून काही शिकायला तयार आहेत. हेमंत करकरेंच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारची भाषा वापरली गेली आणि ज्या प्रकारची भाषा नंतर वापरली जाते, या दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहेत. त्यामुळे अशा प्रकारे लोकांना दुटप्पीपणानं काही आपण बोललं तर वेळ मारून दिली ती ही खरी गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये देशाचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. आत्ताच्या चर्चेचं मी स्वागत एवढ्यासाठी करतोय की कालच्या सबंध चर्चेमध्ये कुठेही त्याला हिंदू मुस्लिम असं स्वरूप येऊ दिलेलं नव्हतं. पाकिस्तान विरुद्ध भारत असं त्याचं स्वरूप होतं. दहशतवादाचा तुम्ही गैरवापर करणार का, दहशतवादाचा गैरप्रचार करणार का? दहशतवादासारखा मुद्दा प्रचाराचा जरी झाला तरी त्याला काही संयम, काही संवेदनशीलता, काही नेमकेपणा, संसदीय आयुधांचा व्यवस्थित वापर करून, विधिमंडळातल्या आयुधांचा व्यवस्थित वापर करून मतभेद व्यक्त करण्याची शैली असते. पण मतभेद सोडून देऊन मतद्वेषापर्यंत आपली मजल जेव्हा जाते आणि एकमेकांना संपवण्याची भाषा आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा समाजातली दुही वाढत जाते आणि ते आणि आपण अशी भाषा सुरू होते आणि अशी भाषा सुरू न होऊ देणं हे राजकीय पक्षांचं मुख्य काम असतं. पण आज राजकीय पक्ष म्हणजे निवडणुका लढवणारे यंत्रणा झालेल्या आहेत आणि निवडणुकांच्या पलीकडे ते जास्त काही करू शकत नाहीत. राजकीय पक्षांचं शुद्धीकरण कसं करायचं हा फार महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. हाच मुद्दा मला पुढच्या सेगमेंटमध्ये घ्यायचा आहे. खूप महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही चर्चा आणलेली आहे
की या निमित्ताने हा जो अवेअरनेस निर्माण झालेला आहे, जागरूकता निर्माण झाली आहे, राजकीय व्यवस्थेचं शुद्धीकरण करण्यासाठी त्याचा वापर करून घेता येईल का? मी आता घेणार आहे ब्रेक. पुढच्या सेगमेंटमध्ये मी या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पाहू शकता. संसदेतली चर्चा ही राजकारणानं आलेलं नवं भान आहे का? बघा पडद्यावर 56% लोक म्हणतात होय नवं भान आहे, 44% म्हणतात नाही. हे भान जर नवं असेल तर ते कसं प्रत्यक्षात उतरवायचं ते पुढच्या सेगमेंटमध्ये बघूया.